नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आपल्या मॅथ्स मॅजिक वर्ड या युट्यूब चॅनलवरती। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण विभाज्यतेच्या कसोट्या हा टॉपिक पाहणार आहोत। अतिशय सोपा टॉपिक आहे आणि महत्त्वाचा सुद्धा आहे। बऱ्याचशा जे कॉम्पिटिटिव्ह एक्झाम असतात त्यामध्ये जे एक्झाम्पल असतात तर त्या एक्झाम्पल सोडवण्यासाठी आपण विभाज्यतेच्या कसोट्यांचा उपयोग करत असतो। साधारणतः तुम्हाला कुठे संक्षिप्त रूप द्यायचे असेल तर अशा वेळेस सुद्धा विभाज्यतेच्या कसोट्यांचा उपयोग होत असतो। काही वेळेस तुम्हाला एखादा क्वेश्चन दिलेला असेल, एखादी संख्या दिलेली असेल, त्या संख्येला कुठल्या संख्येने निशेष भाग जातो किंवा नाही हे ओळखायचं असेल तर अशा वेळेस सुद्धा आपल्याला विभाज्यतेच्या कसोट्यांचा उपयोग होत असतो। म्हणजेच अतिशय महत्त्वाच्या या कसोट्या आहेत, तर या आज आपण इथे समजून घेणार आहोत। सुरुवातीला निशेष भाग जाणे म्हणजे काय हा कन्सेप्ट थोडक्यात समजून घेऊ, कारण की निशेष भाग जाणे हा या सर्व कसोट्यांशी संबंधित असलेला शब्द आहे। तर पाहते निशेष भाग जाणे म्हणजे काय नेमकं। तर यासाठी आपण 3 एक्झाम्पल घेतलेले, अगोदर ते 3 एक्झाम्पल सोडून घेऊ आणि नंतर समजून घेऊ निशेष भाग जाणे म्हणजे काय। तर पाहते पहिले जे एक्झाम्पल आहे, इथे तुम्हाला 9 ने 45 ला भागायचंय, तर 9च्या पाढ्यामध्ये 45 येतात, बरोबर आहे। 9 5 45। तर इथे बघा 5 मधून 5 गेले 0, 4 मधून 4 गेले 0, तर इथे बाकी किती मिळते तुम्हाला 0 मिळते आणि उत्तर आलंय आपलं 5। दुसरं एक्झाम्पल पहा, इथे 63 ला 9 ने भागायचंय, तर 9च्या पाढ्यामध्ये 63 येतात, 9 7 63। इथे पण बाकी 3 मधून 3 गेले 0, 6 मधून 6 गेले 0, इथे पण बाकी आपल्याला शून्यच मिळते। एकंदरीत दोन्ही एक्झाम्पल मध्ये बाकी आपल्याला शून्यच मिळालेली आहे। आता तिसरं एक्झाम्पल पहा, 22 या संख्येला 4 ने भागायचं आपल्याला, तर 4च्या पाढ्यामध्ये 22 येत नाही, पण त्याच्या अगोदरची संख्या येते 20, 4 5 20, 5 इथे लिहिणार आपण आणि इथे 20। 2 मधून 0 गेले 2 वरती, 2 मधून 2 गेले 0। आता खरं तरी ते भागाकार स्टॉप होतो, पण आपल्याला पुढे सॉल्व्ह करायचं आहे अजून, ठीक आहे। जर तुम्हाला सॉल्व्ह करायचं असेल तर इथे तुम्हाला पॉइंट द्यावा लागतो आणि इथे 0, बरोबर आहे। इथे जर 0 घ्यायचं, इथे 0 घेतल्यानंतर इथे त्याच्या बदल्यात इथे तुम्हाला पॉइंट द्यावा लागतो। आता बघा 4च्या पाढ्यामध्ये 20 येतात का, तर येतात 4 5 20, इथे 5 आणि इथे किती येणार 20, ठीक आहे। आणि इथे 0 आणि इथे पण 0। आता तिन्ही पण एक्झाम्पल पहा, इथे पण बाकी शून्यच आहे, इथे पण बाकी 0, इथे पण बाकी किती मिळते तुम्हाला शून्यच मिळते, आणि इथे सुद्धा बाकी आपल्याला शून्यच मिळते। फरक काय होतोय, फक्त याचं जे उत्तर आलंय याच्यामध्ये तुम्हाला दशांश चिन्ह दिसत नाहीये, याच्यामध्ये पण दशांश चिन्ह दिसत नाहीये, पण याच्यामध्ये तुम्हाला दशांश चिन्ह दिसतंय, याच्यामध्ये तुम्हाला दशांश चिन्ह दिसतंय, पण बाकी शून्यच आलेले, बरोबर आहे। तर मग आता निशेष भाग जाणे म्हणजे काय। निशेष भाग जाणे म्हणजे काय, तुम्ही कुठल्याही संख्येने कुठल्या संख्येला जर भागलं असेल तर बाकी तुम्हाला किती मिळालं पाहिजे, 0 मिळाला पाहिजे। किती मिळालं पाहिजे, 0 मिळालं पाहिजे। आता या दोन्ही एक्झाम्पल मध्ये 0 मिळालेले, दोन्हीच काय तिन्ही पण एक्झाम्पल मध्ये आपल्याला 0च मिळालेली आहे। फक्त फरक काय, बाकी तर 0 पाहिजे, सोबतच तुमचं जे काही उत्तर आलेलं असेल त्याच्यामध्ये पॉइंट नसायला पाहिजे, त्याच्यामध्ये पॉइंट नकोय। तर इथे बघा या संख्येमध्ये पॉइंट आलेला आहे, बरोबर आहे। इथे तुम्ही काय केलं, हे सर्व हे जे अंक आहेत या अंकांना भागल्यानंतर इथे स्टॉप होऊन जातं, पण आपण पुढे सॉल्व्ह केलंय मग ते काय होतं, उत्तर तुमचं पॉइंट मध्ये जाते, दशांश चिन्हामध्ये येते, ठीक। तर याला आपण निशेष भाग जाणे म्हणत नाही। निशेष भाग जाणे म्हणजेच काय, तुम्हाला बाकी 0 मिळेल, बरोबर आहे, आणि तुमचं उत्तर हे एक पूर्ण संख्या असणार आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला पॉइंट मिळणार नाही। तर हे जे दोन एक्झाम्पल आहे ते बरोबर 9 ने या संख्यांना निशेष भाग जातोय, पण इथे 4 ने 22 ला निशेष भाग जात नाही, ठीक आहे। तर हे निशेष भाग जाणे म्हणतात याला। तर तुम्हाला आता निशेष भाग जाणे म्हणजे काय हे समजलं असेल। कुठल्याही संख्येला तुम्ही भागा, तुमचा भागाकार तुम्हाला एक पूर्ण संख्या मिळायला पाहिजे, त्याच्यामध्ये पॉइंट नकोय, आणि त्याची बाकी किती मिळायला पाहिजे, 0 0 मिळायला पाहिजे, ठीक आहे।
तर तिथे आपण काय म्हणू शकतो की इथे निशेष भाग गेला म्हणून. ठीक आहे. आणि जर असं मिळत नसेल तर तिथे निशेष भाग जात नाही. तुमची बाकी जरी काही उरली असेल आणि वरती जरी पूर्ण संख्या आलेली असेल तरी पण तिथे निशेष भाग गेला असं म्हणता येणार नाही. निशेष भाग गेला किंवा म्हणता येईल ज्यावेळेस तुम्हाला बाकी 0 0 मिळेल आणि तुमचं जे उत्तर आहे हे पूर्ण संख्या असायला पाहिजे. ठीक आहे. आता पाहूया कसोट्या. आता येथे पाहूया आपण 2ची कसोटी. तर पाहिजे 2ची कसोटी ज्या संख्येच्या एकक स्थानी 0 2 4 6 8 यापैकी एखादा अंक असल्यास त्या संख्येस 2 ने निशेष भाग जातो. तर पाहिजे कुठलीही तुम्हाला संख्या जर दिलेली असेल त्या संख्येच्या एकक स्थानी 0 2 4 6 8 यापैकी एखादा अंक असेल तर त्या संख्येला 2 ने निशेष भाग जातो. तर इथे पहा इथे काही एक्झाम्पल्स आहेत. तर यामध्ये बघा 948 या संख्येच्या एकक स्थानी कुठला अंक आहे 8. तर या संख्येला 2 ने निशेष भाग जातो. दुसरं पहा 340 या संख्येच्या एकक स्थानी आहे 0. या संख्येला सुद्धा 2 ने निशेष भाग जातो. इथे 500च्या एकक स्थानी 0 आलेला आहे. या संख्येला सुद्धा 2 ने निशेष भाग जातो. इथे पहा 2656 या संख्येच्या एकक स्थानी 6 आहे. या संख्येला सुद्धा 2 ने निशेष भाग जाईल. आणि शेवटी एक एक्झाम्पल 122 या संख्येच्या एकक स्थानी 2 आहे. या संख्येला सुद्धा 2 ने निशेष भाग जातोय. तर एकंदरीत हे अंक तुम्हाला दिसले यापैकी कुठलाही अंक असू द्या संख्येच्या एकक स्थानी त्या संख्येला 2 ने निशेष भाग जाणार म्हणजे जाणारच. ठीक आहे. आता अजून एक गोष्ट हे अंक जर तुम्हाला संख्येच्या एकक स्थानी मिळत असतील तर त्या संख्यांना आपण समसंख्या सुद्धा म्हणत असतो. ठीक आहे. समसंख्येची तुम्हाला व्याख्या माहितीच आहे. तर समसंख्या आपण म्हणत असतो म्हणजे एकंदरीत याच्यावर काय सांगता येईल आपल्याला की सर्व ज्या समसंख्या आहेत त्या सर्व समसंख्येने त्या सर्व समसंख्यांना 2 ने निशेष भाग जातो. का? कारण त्यांच्या एकक स्थानी तुम्हाला हेच अंक मिळणार आहेत आणि हे अंक ज्या संख्येच्या एकक स्थानी असतील त्या संख्येला 2 ने निशेष भाग जाणारच आहे. म्हणून जेवढ्या काही समसंख्या असतील त्या सर्व समसंख्यांना 2 ने निशेष भाग जातो. ही झाली 2ची कसोटी. आता यानंतर पाहू 3ची कसोटी. तर पाहिजे 3ची कसोटी काय तर दिलेल्या संख्येतील सर्व अंकांच्या एकूण बेरजेस 3 ने भाग गेल्यास त्या संख्येस 3 ने भाग जातो. म्हणजे काय करायचंय एखादी संख्या दिलेली आहे तर तुम्हाला त्या संख्येमध्ये जेवढे अंक दिलेले असतील त्या सर्व अंकांची बेरीज करायची. ठीक आहे. तर अंकांची बेरीज केल्यानंतर त्या बेरजेला जर 3 ने निशेष भाग जात असेल तर त्या संख्येला सुद्धा 3 ने निशेष भाग जातो. तर इथे आपण काही एक्झाम्पल्स घेतले. या एक्झाम्पलच्या साहाय्याने समजून घेऊया कसोटी. ठीक आहे. तर पाहते ही एक संख्या आहे 41,562. तर या संख्येला 3 ने निशेष भाग जातो किंवा नाही हे पहा. इथे भागाकार पण करण्याची गरज नाहीये आपल्याला. तर इथे काय करायचं तुम्हाला यामध्ये जेवढे अंक आहेत त्या सर्व अंकांची बेरीज करायची. 4 + 1 + 5 + 6 + 2 इकडे जे अंक आहेत ते सर्व अंक आपण इथे बेरजेच्या स्वरूपात लिहून घेतलेत आणि यांची बेरीज मिळते 18. ठीक आहे. तर 18 या संख्येला 3 ने निशेष भाग जातो. बघा 3 × 18 होतात. तर या संख्येला 18ला 3 ने निशेष भाग जातो. याचा अर्थ काय होतोय की 3 ने या संख्येला सुद्धा निशेष भाग जातो. ठीक आहे. दुसरं एक्झाम्पल घ्या. इथे 9,30,525 ही एक संख्या आहे. तर या संख्येमध्ये जेवढे अंक आहेत सर्व अंक आपण बेरजेच्या स्वरूपात लिहून घेतले. 9 + 3 + 0 + 5 + 2 + 5 आणि यांची बेरीज मिळते 24. आणि 3 ने 24ला सुद्धा निशेष भाग जातो. 3 × 8 = 24 होतात. बरोबर आहे. 3 ने या संख्येला निशेष भाग जातोय. याचा अर्थ काय होतोय की 3 ने 9,30,525 या संख्येला सुद्धा निशेष भाग जातो. ठीक आहे. यानंतर बघा 435 ही एक संख्या आहे. या संख्येमध्ये 3 अंक आहेत. 4 + 3 + 5 केले किती होतात 12. तर 3 ने 12ला सुद्धा निशेष भाग जातो. 3 × 12 होतात. बरोबर आहे. म्हणजेच याचा अर्थ असा होतोय की 435 या संख्येला 3 ने सुद्धा निशेष भाग जातो. शेवटचं एक्झाम्पल
7,03,261 ही एक संख्या आहे. ठीक आहे. तर यामध्ये बघा 7 अधिक 0 अधिक 3 अधिक 2 अधिक 6 अधिक 1 या अंकांची बेरीज घेतली आपण, बेरीज मिळते 19. तर 19 या संख्येला 3 ने निशेष भाग जात नाही. 3 ने निशेष भाग जात नाही म्हणजेच याचा अर्थ काय होणार आहे की 7,03,261 या संख्येला सुद्धा 3 ने निशेष भाग जाणार नाही. तर अशा पद्धतीने तुम्हाला कुठली संख्या दिलेली असेल तर त्या संख्येमध्ये असलेल्या अंकांची बेरीज करा. त्या बेरीजला 3 ने निशेष भाग जात असेल तर त्या संख्येला सुद्धा 3 ने निशेष भाग जाणार. आता एक थोडी ट्रिक सांगतो तुम्हाला. आता हे एवढं बेरीजच्या स्वरूपात लिहायचं किंवा तोंडी बेरीज पण करायची हे थोडं अवघड वाटत असेल तर एक सोपी ट्रिक सांगतो तुम्हाला. एकदम फास्ट मध्ये आन्सर मिळेल तुम्हाला. काय येत आहे इथे पहा. ही एक संख्या बघा. आपल्याला माहितीये 3 ने भाग कोणाकोणाला जाणार आहे, जे 3च्या पटीत आहेत. ज्या संख्या 3च्या पटीत असतील त्या सर्वांना 3 ने निश्चित भाग जाणारच आहे. 3 झालं, 6 झालं, 9 झाले, म्हणजे 3चा पाडाच पकडा तुम्ही. ठीक आहे. 3 3 3 6 3 3 9 3 4 12 3 15 या पद्धतीने इतके दूरही जाण्याची गरज नाही. हार्डली 2-3च फक्त. 3 झाले, 6 झाले, 9 झाले, बस हे एक अंकीच फक्त. तर पाहिजे एक अंकीच लक्षात ठेवा. तर इथे हा नंबर आहे. तर याच्यामध्ये 6 दिसतोय तुम्हाला. एकंदरीत आपण सर्वांची बेरीजच करणार आहे. मग इथे आपल्याला 6 दिसत आहेत. 3च्या पटीत 6 आहेत ना, मग त्याला कॅन्सल करून टाकायचं. ठीक आहे. तर इथे बघा हे 4 आणि 2 किती होतात, 6 होतात. या दोघांची जर बेरीज केली तर मग 6ला 3 ने निशेष भाग जातोच आहे. हे 2 कॅन्सल करून टाका. आता राहिलं कोण, 1 आणि 5 यांची पण बेरीज 6च उरली. यांना पण कॅन्सल करा. एकंदरीत सगळे कॅन्सल झाले. बरोबर आहे. मग सगळे जर कॅन्सल झाले म्हणजेच काय, 3 ने या संख्येला निश्चित भाग जातोय. आणि त्या अगोदर आपण पाहिलेले हे एक्झाम्पल पहा. इथे पहा 9ला 3 ने निश्चित भाग जातो. याला कॅन्सल करून टाका. 3ला पण जातो, याला कॅन्सल करा. आता इथे 3 संख्या आहेत. 5 आणि 2 7 नाही होत. अजून ही ऍड करा. किती झालं, हे 5 आणि 2 7 7 5 12. 12ला जातोय म्हणजे या 3 संख्या कटल्यात आणि शून्याचा तर काही विषयच नाहीये. बरोबर आहे. म्हणजे एकंदरीत काय, या संख्येला सुद्धा 3 ने निश्चित भाग जातोच आहे. बरोबर आहे. इथे बघा 4 आणि 3 7 होत आहे. अजून एक ऍड करा. जमत नाहीये. 7 5 12. आता जमतंय. 3 कॅन्सल होत आहे. बरोबर आहे. म्हणजे इथे पण भाग जातोय. आता हे एक्झाम्पल पहा. इथे 3 एक संख्या दिसते, 3ला निश्चित भाग जातो, हे कटला. 6 दिसला, 6 पण कटला. 2 अधिक 1 किती होतात, 3, हा पण कटला. राहिला फक्त 7 आणि 0 0 वेळ कटला. फक्त राहिला 7 आणि 7ला 3 ने निश्चित भाग जात नाही. म्हणजे याचा अर्थ काय होतो की या संख्येला 3 ने निश्चित भाग जाणार नाही. तर ही ट्रिक तुम्ही यूज करू शकता. अतिशय सोप्या पद्धतीने शॉर्टकट मध्ये तुम्हाला कळणार आहे की त्या संख्येला 3 ने निश्चित भाग जातो किंवा नाही. ठीक आहे. अवघड वाटत असेल तर थोडेफार एक्झाम्पल्स या नंबर्स घ्या आणि याची प्रॅक्टिस करा. ठीक आहे. आता यानंतर आपण चौथी कसोटी 4ची कसोटी पाहूया. आता यानंतर पाहू 4ची कसोटी. तर पाहते 4ची कसोटी दिलेल्या संख्येतील शेवटच्या 2 अंकांनी तयार होणाऱ्या संख्येस 4 ने निश्चित भाग केल्यास किंवा संख्येच्या शेवटी दोन्ही अंक 0 असल्यास 4 ने निश्चित भाग जातो. काय म्हटले, दिलेल्या संख्येतील शेवटच्या 2 अंकांनी. तुम्हाला एखादी संख्या दिलेली असेल, त्या संख्येच्या शेवटी जे 2 अंक असतात ते 2 अंक मिळून म्हणजे ते 2 अंकांपासून जी संख्या तयार होते त्या संख्येत जर 4 ने निश्चित भाग जात असेल तर त्या संख्येत 4 ने निश्चित भाग जातो. किंवा जर संख्येच्या शेवटी दोन्ही अंक 0 असतील, संख्येच्या शेवटी दोन्ही अंक 0 असतील तरी सुद्धा त्या संख्येला 4 ने निश्चित भाग जातो. ठीक आहे. तिथे काही एक्झाम्पल घेतले, एक्झाम्पल बघून आपण समजून घेऊ. ठीक आहे. तर पहिलं जे एक्झाम्पल आहे तर पाहिजे 57,836 ही एक संख्या आहे. आता शेवटी 2 अंक बघा कुठले आहेत, इथे 3 आणि इथे 6. ठीक आहे. तर या दोघां मिळून काय एक संख्या तयार होती कुठली, 36. तर 36 या संख्येला 4 ने निश्चित भाग जातोय. बरोबर आहे. मग 36 ला जातो याचा अर्थ काय होतो की 57,836 या संख्येला सुद्धा
4 ने निशेष भाग जाईल. ठीक आहे. यानंतर बघा 5,36,224 ही एक संख्या आहे. शेवटचे अंक 2 आणि 4 आहे, तर यांच्यापासून 24 ही एक संख्या तयार होती. ठीक आहे. एक 2 अंकी 24 संख्या तयार होते आणि 24 ला 4 ने निशेष भाग जातो. 4 सकम 24 होतात. ठीक आहे. म्हणजेच याचा अर्थ काय होतो की 4 ने 5,36,224 या संख्येत सुद्धा निशेष भाग जाईल. यानंतर बघा 59,088 ही एक संख्या आहे. बरोबर आहे. शेवटी 8 8 आहे, तर यापासून 88 ही एक संख्या तयार होती आणि 88 ला सहजरित्या 4 ने निशेष भाग जातो. तर 88 ला 4 ने निशेष भाग जातो म्हणजेच याचा अर्थ असा होतोय की 59,088 या संख्येला सुद्धा 4 ने निशेष भाग जाईल. यानंतरचं एक्झाम्पल बघा 30,257 ही एक संख्या आहे. शेवटी 5 आणि 7 आहेत, शेवटचे 2 अंक, तर यांच्यापासून संख्या कुठली तयार होती 57. तर 57 या संख्येला 4 ने निशेष भाग जात नाही. तर इथे पहा वाटलंच तर इथे 57 घेतलेत आपण, इथे 4 4 1 4, इथे 1 उरेल आणि 7 खाली आली, 4 चौक 16, 7 मधून 6 गेले 1 आणि 1 मधून 1 गेला 0. शेवटी बाकी किती उरते 1 उरते. म्हणजे याचा अर्थ या संख्येला 4 ने निशेष भाग जाणार नाही. मग या 57 ला जात नाही म्हणजे याचा अर्थ असा होतोय की 30,257 या संख्येला सुद्धा 4 ने निशेष भाग जाणार नाही. ठीक आहे. आता समजा दुसरी कंडिशन सांगितली त्यांनी, जर किंवा याच्या हे असं असेल तरी तुम्ही त्याच्यावरून सांगू शकता की भाग जातो किंवा नाही. जर तुम्हाला शेवटच्या 2 अंकापासून जी संख्या मिळते त्या संख्येला 4 ने निशेष भाग जात असेल तर त्या संख्येला 4 ने निशेष भाग जाणारच आहे. ठीक आहे. किंवा जर तुम्हाला संख्येच्या शेवटी जर 2 शून्य मिळत असेल, आपल्याला 2च पाहिजे, 2 पेक्षा जास्त जरी असेल तरी काही डोकं लावायचं नाही, फक्त आपल्याला 2च. ठीक आहे. मग ते किती असू द्या त्याशी काही मतलब नाही. शेवटी फक्त शेवटचे 2 अंक आपल्याला शून्य दिसायला पाहिजे. ठीक आहे. तर इथे बघा 7,500 ही एक संख्या आहे. शेवटी आपल्याला 2 शून्य दिसत आहे. म्हणजेच याचा अर्थ या संख्येला 7,500 या संख्येला 4 ने निशेष भाग जाणार आहे. ठीक आहे. इथे बघा 39,600 ही एक संख्या आहे. या संख्येचे शेवटचे 2 अंक शून्यच आहेत. म्हणजे या संख्येला सुद्धा 4 ने निशेष भाग जाणार आहे. यानंतर बघा 25,000 ही एक संख्या आहे. आता शेवटी तुम्हाला 3 शून्य दिसत आहेत. आपल्याला त्याशी काही घेणं देणं नाही. आपल्याला फक्त शेवटचे 2 अंक चेक करायचे. शेवटचे 2 अंक तुम्हाला शून्य मिळत आहेत ना, बस ठीक आहे. बाकी काही घेणं देणं नाही. या संख्येला सुद्धा 4 ने निशेष भाग जाणार आहे. यानंतर बघा 5,270 ही एक संख्या आहे. शेवटी बघा शेवटी तुम्हाला एकच शून्य मिळतोय. तुम्हाला एकच शून्य मिळतोय. मग 1 शून्य मिळतोय आणि इथे काय इथे 7 आहे. मग तुम्हाला काय कन्सिडर करायचे, हे 2 अंकांची संख्या तयार होती तीच बघावं लागणार आहे, कारण एकच शून्य मिळतोय तर 70 बनताय. ठीक आहे. तर 70 ला 4 ने निशेष भाग जातोय का चेक करा. 4 1 4 किती उरतंय ते इथे 3 उरतील आणि या शून्य खाली येणार आहे. ठीक आहे. आणि 4 7 28, 30 मधून 28 गेले तर 2 उरतात. तर इथे बाकी 2 राहतेच. 70 ला 4 ने निशेष भाग जात नाही म्हणजे याचा अर्थ 5,270 या संख्येला सुद्धा 4 ने निशेष भाग जाणार नाही. इथे बघा ही शेवटची संख्या आता 52,020 या संख्येच्या शेवटी 20 ही संख्या आहे. 20 संख्या बनतीये 2 अंका मिळून आणि 20 ला 4 ने निशेष भाग जातो. 4 5 20 होतात. तर 52,020 या संख्येला 4 ने निशेष भाग जाईल. ठीक आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला एवढंच लक्षात ठेवायचं की शेवटचे 2 अंक, जर शेवटचे 2 अंक शून्य मिळाले तर त्या संख्येला 4 ने निशेष भाग जाणार आहेत. नाहीतर शून्य नसतील दोन्ही अंक तर मग तुम्हाला चेक करावं लागेल की त्या 2 अंकापासून जी संख्या तयार होते त्या संख्येला 4 ने निशेष भाग जातो किंवा नाही. जर जात असेल तर त्या संख्येला सुद्धा 4 ने निशेष भाग जाईल आणि जात नसेल तर भागच जाणार नाही. ठीक आहे. ही झाली 4ची कसोटी. यानंतर 5ची कसोटी.
पाचची कसोटी संख्येच्या एकक स्थानी 0 किंवा 5 असल्यास त्या संख्येस 5 ने निषेध भाग जातो. पहा या कसोटीमध्ये फक्त तुम्हाला जी संख्या दिलेली असेल त्या संख्येच्या एकक स्थानचा अंक चेक करायचा आहे. जर 0 किंवा 5 या दोन पैकी कुठलाही एक अंक जर असेल तर त्या संख्येला 5 ने निषेध भाग जातो. तर पाहिजे काही एक्झाम्पल 780. तर या संख्येच्या एकक स्थानी 0 आलेला आहे म्हणजेच याचा अर्थ या संख्येला 5 ने निषेध भाग जातो. नंतर 575 या संख्येच्या एकक स्थानी सुद्धा इथे 5 आलेला आहे. ठीक आहे, तर या संख्येला सुद्धा 5 ने निषेध भाग जातो. नंतर 7600 या संख्येच्या एकक स्थानी 0 आलेला आहे, या संख्येला सुद्धा 5 ने निषेध भाग जाईल. यानंतर बघा 95685 या संख्येच्या एकक स्थानी 5 हा अंक आलेला आहे म्हणजेच या संख्येला सुद्धा 5 ने निषेध भाग जातो. आणि शेवटी 2736 या संख्येच्या शेवटी 6 आलेले तर या संख्येला 5 ने निषेध भाग जाणार नाही, कारण की आपल्याला एकक स्थानी एक तर 0 पाहिजे किंवा 5 पाहिजे, पण इथे काय आलेलं आहे 6, म्हणून 2736 या संख्येला 5 ने निषेध भाग जाणार नाही. तर आज एकंदरीत आपण सुरुवातीला निषेध भाग म्हणजे काय, निषेध भाग जाणे म्हणजे काय ते समजून घेतलं. नंतर 2, 3, 4 आणि 5 या कसोट्या आपण इथे पाहिलेल्या आहेत. उर्वरित कसोट्या आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहूया.